नमस्कार, मी एजआर सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग व क्रॉप केअरवरती खूप स्वागत. सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हा दीपावली सण साजरा करत असतानाच आपल्याला द्राक्ष बागेचं देखील नियोजन, फवारणीचं व्यवस्थापन, खत सोडण्याचं व्यवस्थापन याही गोष्टी आपल्याला या सणामध्ये करणं भाग आहे. कारण की त्या अर्थाने आपली तिथेच दिवाळी आहे. म्हणून आता आपण द्राक्ष बागेमध्ये पहिल्या 40 दिवसापर्यंत कशा प्रकारे खत व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे त्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून प्रत्येक व्हिडिओ हा नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला येत राहील आणि आपल्या चॅनलला इतर जणांना देखील आपण शेअर करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये कसं ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण द्राक्षबागेची छाटणी करत असताना ज्या प्रकारे आपण सांगितलेलं आहे, ह्युमिक ॲसिड असेल, फॉस्फरिक ॲसिड यांची आपल्याला त्या ठिकाणी ते ड्रीपद्वारे द्यायचं आहे. ह्युमिक ॲसिड हे अर्धा किलो एकरी या प्रमाणामध्ये आपण देऊ शकता. त्याचबरोबर फॉस्फरिक जे ॲसिड हे देखील आपण 1 ते 1.5 किलो एकरी याप्रमाणे आपण ड्रीपद्वारे सोडायचं आहे. या झाल्या सुरुवातीच्या अवस्थेमधील आपली ही ड्रिचिंग. त्याचबरोबर द्राक्षबागेची छाटणी केल्याच्या नंतर आपण जर्मिनेटर आणि 13-0-45 ही दोन औषधं, 13-0-45 4 किलो एकरी आणि जर्मिनेटर 1 ते 2 लिटर एकरी या प्रमाणामध्ये आपण ड्रीपद्वारे द्यायचं आहे. तर आता दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपली बाग पोंगावस्थेमध्ये असते, फुटायला लागत असते, त्यावेळेस आपण कोणती ड्रिचिंग किंवा कोणतं औषध खत ड्रीपद्वारे द्यायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि 13-0-45 हे दोन खतं साधारण 4 किलो 13-0-45 आणि 3 किलो कॅल्शियम नायट्रेट या प्रमाणामध्ये एकरी हा डोस आपल्याला ड्रीपद्वारे द्यायचा आहे. कारण की त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटने फुटव्यासाठी आणि 13-0-45ने देखील चांगल्या उत्तम फुटव्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, आपली बाग ज्यावेळेस काही 4 पानं 5 पान अवस्थेवर असते, 13-14 दिवसांच्या दरम्यान असते, त्यावेळेस आपल्याला आपण जी मागील एक व्हिडिओमध्ये सांगितलेली अन्नद्रव्यांची स्लरी आहे, यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, मॅंगनीज पावडर, बोरॅक्स पावडर या 5 अन्नद्रव्यांचं एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं किट मार्केटमध्ये मिळतं. बरेच शेतकरी काय करतात, हे जे 53 किलोचं 50 किलोचं किट आहे हे भेसळ डोसमध्ये टाकून देतात, भेसळ डोसमध्ये आपल्या. परंतु त्या ठिकाणी ती चूक आहे. कारण की भेसळ डोसमध्ये ज्यावेळेस टाकता ही इन्स्टंट अपटेक होणारी खतं आहेत, त्यामुळे ते आपण भेसळ डोसमध्ये न टाकता त्याचं 200 लिटर पाण्यामध्ये एकत्रित मिश्रण करून 8-10 दिवस त्याला आपण चांगल्या सावलीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे ॲमिनो पावडर, ज्याने आपल्या प्लॉटमधील काळुंकी राखण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होते. मित्रांनो, हे जे मिश्रण आहे, ह्या 5 अन्नद्रव्यांचं मिश्रण हे आपल्याला 10 दिवस ठेवल्याच्या नंतर पुढे आपण 20 लिटर प्रति एकरी याप्रमाणे 200 लिटर पाण्यासाठी आपण हा डोस द्यायचा आहे. हा डोस आपण ड्रीपद्वारे देऊ शकता. म्हणजे जे आपण मेन स्लरी 200 लिटर पाण्यामध्ये बनवलेली आहे, त्यातली 20 ते 25 लिटर स्लरी आपण घ्यायची आणि आपल्या 180 लिटर द्रावणामध्ये पाण्यामध्ये ते द्रावण ओतून एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रीपद्वारे द्यायचं आहे. ह्या स्लरीने कुठल्याही प्रकारचं ड्रीप आपलं कोंडत नाही किंवा जाम होत नाही, ही आपल्याला त्याचा फायदा आहे. त्याचबरोबर 5 अन्नद्रव्ये हे अतिउत्तम प्रकारे आपली पांढरी मूळ अपटेक करून घेत असते आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची काळुंकी, एक समान तजेलदार पानं आपल्याला भेटतात. कॅनोपी देखील चांगली त्या ठिकाणी राहते. ही झाली अन्नद्रव्यांची 5 अन्नद्रव्यांची स्लरी. तर मित्रांनो, काही जणांना या ठिकाणी जैविक स्लरी जर करायची असेल तर जैविक स्लरीमध्ये आपण काय करू शकता, तर यामध्ये आपण जे बेसनचं पीठ आहे, बेसनचं पीठ हे साधारण 2 किलो या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर अंडी हा देखील आपण डोस त्या ठिकाणी पांढऱ्या मुळींना कार्यक्षम ठेवण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्येच फक्त 100 लिटर द्रावणामध्ये आपण हे करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 ते 3 किलो बेसन पीठ, 2-4 डझन अंडी, त्याचबरोबर यामध्ये साधारण 3 किलोपर्यंत गूळ हा आपण एकजीव करून घ्यायचा आहे पूर्णपणे. आणि एकजीव केल्यानंतर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत अतिशय, यामधनं आपल्याला
जे बॅक्टेरिया आहेत मुळींच्या भोवतालचे ते वाढण्यासाठी मदत होते. आवश्यक बॅक्टेरियांची जीवाणूंची वाढ आपल्या जमिनीमध्ये होते. त्याचबरोबर पांढऱ्या मुळीसाठी पोषक त्या ठिकाणी हा खत आहे, हे स्लरी आहे. ही स्लरी आपल्याला फक्त टप्प्याटप्प्याने न सोडता 100 लिटर पाण्यामध्ये एकरी एकत्र करून 2 ते 3 दिवस ह्याला भिजत ठेवून आपण एक वेळेसच ही स्लरी या ठिकाणी आपण बाग फुटण्याच्या दरम्यान आपल्याला ही स्लरी द्यायची आहे. आता पुढे जे खतांचं नियोजन आहे, हे खतांचं नियोजन आपण कसं करायचं, तर आता आपल्याला मी कॅल्शियम नायट्रेट पर्यंत सांगितलं. आता त्यापुढे आपल्याला जर व्यवस्थित एक समान फुटवा दिसत नसेल किंवा आपला शेंडा सावकाश चालत असेल फेलफूट काढल्याच्या नंतर पुढे, तर त्या ठिकाणी आपण काही प्रमाणामध्ये वातावरणामधील जर ढगाळ वातावरण नसेल तर तिथं आपण 19-19-19 हे साधारण 4 किलो एवढ्याच प्रमाणामध्ये आपण एकरी देऊ शकता. त्याला किंवा पर्यायी म्हणून आपण 1261-0 हे देखील उत्तम खत आहे. त्या ठिकाणी 4 किलो एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला द्यायचं आहे. हे साधारण 25 दिवसापर्यंत ही 2-3 खतं आपण देऊ शकता. त्यापुढे ज्यावेळेस आपली बाग दोडावस्थेमध्ये येईल किंवा फ्लोरा अवस्थेमध्ये येईल, घडाची आपल्याला थोडीफार चांगली साईज भेटली असेल तर त्या ठिकाणी आपण 05234 प्लस बोरान हे अन्नद्रव्य हे खतं आपण त्या ठिकाणी देऊ शकता. किंवा मॅग्नेशियम सल्फेट प्लस त्या ठिकाणीच आपण त्याच्यासोबत 13-045 पेक्षा 13-40-13 हे खत, ज्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश हे काही चांगल्या प्रमाणामध्ये भेटेल, हे आपण त्या ठिकाणी त्याला जोड देऊन द्यायचं आहे. याच्याने आपल्या झाडामधील NPK जे आहे ते अतिशय स्थिर राहील. परंतु या ठिकाणी आपल्याला नत्र जे द्यायचं आहे, नत्र जे देत असताना वातावरणामधील ढगाळ वातावरण नसताना आपण नत्र द्यावं. कारण की या जर वातावरणामध्ये आपण नत्राची खालून ड्रिप दिलं तर त्या ठिकाणी इतर रोगांचा पानलसलशीत होऊन रोग अटॅक करण्याची शक्यता जास्त असते. म्हणून नत्र कोणत्याही खतातून देत असताना ते सांभाळून आपण योग्य वातावरण पाहून त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता पानांची जी पिवळटपणा आहे त्यासाठी ज्या स्लऱ्या सांगितलेल्या आहेत त्या 2, त्यापैकी आपण एक स्लरी पूर्णतः सुरुवातीलाच द्यायची आहे. आणि जी अन्नद्रव्यांची स्लरी आहे ती आपण साधारण 60 ते 70 दिवसापर्यंत ही 20-20 लिटरने कंटिन्यू मध्ये चालू ठेवू शकता. या प्रमाणामध्ये आपण हे 30 ते 40 दिवसापर्यंत असं नियोजन करायचं आहे. फुलवर अवस्थेमध्ये मात्र आपल्याला 05234 पोटॅशयुक्त किंवा फॉस्फरसयुक्त खतं आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची द्यायची आहेत. यामध्ये आपण 060-20 असेल, 0023 देखील आहे पोटॅशियम सोनाइट, आणि 05234 ही 3 खतं 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान, म्हणजे आपली फुलवर अवस्था आणि त्या दरम्यानच जर पावसाळी वातावरण, ढगाळ वातावरण असेल तर ह्या खतांना आपण फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे देखील देऊ शकता. पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश असेल तर त्या ठिकाणी पर्यायी आपण 13-40-13 यासारख्या खतांची खालून ड्रिपद्वारे देण्याची तजवीज करावी. अशा प्रकारे जर आपण खत नियोजन ठेवलं, जास्त काही खतं लागत नाहीत. मी जे स्लरी सांगितले, मी जे अन्नद्रव्य सांगितले ती जरी दिली तर आपण खूप आहे. त्याचबरोबर अन्नद्रव्यांचं फवारणीद्वारे व्यवस्थापन ही आपण सांगितल्याप्रमाणे करा. कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन ही महत्त्वाची अन्नद्रव्य आपल्याला फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर देणं गरजेचं आहे. कारण की फ्लॉवरिंग स्टेजमध्ये योग्य त्या ठिकाणी पावसाळी वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती गळ होऊ नये म्हणून यांच्या अगोदर फवारणी करणं महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपण एक व्यवस्थित आपल्या द्राक्षांना जे खत व्यवस्थापन आहे ते दिल्यासारखं होईल. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आपण द्राक्ष बागेला जी काही खतं देणार आहोत, ज्यामध्ये वॉटर सोल्युबल असेल किंवा जे भेसळ डोसमध्ये DAP असेल, सुपर फॉस्फेट असेल, अमिनो फॉस्फेट असेल, या ज्या बेसोडोसमध्ये देणारे आपण खतं आहोत किंवा वॉटर सोल्युबलमध्ये ज्या ग्रेड आहेत 19-19-19, 1261-0, 13-40-13, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम सोनाइट, 060-20 यासारखी जी खतं आहेत, ही खतं चांगल्या स्वरूपामध्ये आपटेक जमिनीने मुळांनी करावं. त्या ठिकाणी मुळांची कार्यक्षमता चांगली राहावी. त्या ठिकाणी मागील जो मी व्हिडिओ केलाय आपले भांडवल म्हणजे माती, त्या व्हिडिओमध्ये मी ह्युमसचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचं जे महत्त्व सांगितलेलं आहे ते आपल्या जमिनीत जर असेल, आपल्या जमिनीचा CN रेशो जर चांगला असेल तर त्या ठिकाणी त्यांचं अपटेक, त्या खतांचं त्या ठिकाणी मॉलिब्लायझिंग चांगलं होतं आणि ते अपटेक ही देखील चांगली होतात. म्हणजेच काय, तर आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे जीवाणूंची संख्या वाढवणं यावरती देखील आपल्याला काम करायचं आहे. आणि त्यासाठी जास्तीत जास्त शेणखत आपण कसं बागेला देऊ शकतो
बागेमधील गवत पालापाचोळा तो त्याच ठिकाणी कशा प्रकारे देऊ शकतो. आपण बागेतल्या काड्या ह्या बाहेर न काढून जाळून न देण्यापेक्षा तिथंच आपण त्या ठिकाणी बेडला लावून घ्याव्या. त्याबरोबर त्याच्यावरती आपण शेणखत टाकावा. अशा प्रकारे आपण सेंद्रिय कर्ब वाढवण्यावरती भर दिला पाहिजे मित्रांनो. तर अशा स्वरूपामध्ये आपण द्राक्ष बागेमध्ये खत नियोजन करणं आवश्यक आहे. परत एकदा आपण कुठली माहिती राहिली असेल तर त्या ठिकाणी मागे जाऊन व्हिडिओ पॉज करू आपण पाहू शकता. तर आज जी व्यवस्थापनाची माहिती सांगितली खत व्यवस्थापनाची ती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि आपल्या चॅनलला परत एकदा सांगतोय सबस्क्राईब करा आणि इतर द्राक्ष बागायतदार बंधूंना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.